हे धिरडे बघा, काय मस्त जाळीदार कुरकुरीत झाले आहेत. थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ली जाते ती म्हणजे बाजरी. तर आज आपण इथे थंडीसाठी स्पेशल बाजरीच्या पिठाचे खमंग जाळीदार कुरकुरीत धिरडे बनवणार आहोत, जे की पटकन होतात, छान खमंग कुरकुरीत जाळीदार बनतात. या धिरड्यांसोबत खाण्यासाठी एक पटकन तयार होणारी चटणीही बघणार आहोत. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बाजरीच्या पिठाचे धिरडे बनवायला अगदी सोपे आहेत. मेन म्हणजे पटकन होतात, पौष्टिक आहेत आणि छान खमंग लागतात. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर बाजरीचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यात 2 कप बाजरीचं पीठ घेते. जे आपण बाजरीची भाकरी बनवण्यासाठी पीठ घेतो ना, तेच इथे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. रवा बारीकच घ्या. जर बारीक रवा नसेल तर आपला रेग्युलर रवा थोडा मिक्सरला फिरवून घ्या आणि मग तो यामध्ये घाला. रवा घातल्यामुळे हे धिरडे मस्त कुरकुरीत होतात. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर, 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ. तीळ हे थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जातात. सोबतच यामध्ये मी मिरची, आलं, लसूण याला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, ते 2 चमचे घालून घेते. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. कांदा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. हवं असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. तसंच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घातला तरीही चालेल. सोबतच चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. हे धिरडे खायला खूप खमंग लागतात. थंडीचे दिवस आहेत तर आवर्जून करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. सगळं चांगलं मिक्स करून झालं. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार परत लागेल तसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 कप पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता अजून 1 कप पाणी घालून याला मी चांगलं मिक्स करून घेते. हे पीठ भिजवण्यासाठी किती पाणी लागलं हे मी तुम्हाला नंतर पुढे सांगेनच. परत 1 कप पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं. पण हे पीठ मला अजून थोडं दाटसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी अजून पाव कप पाणी घालून मिक्स करून घेते. तर हे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. रनी कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर 2 कप बाजरीच्या पिठासाठी 3.25 कप पाणी लागलेलं आहे. आता हे आपण 10 मिनटं असंच बाजूला ठेवून देऊयात. म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातला आहे ना, तो छान भिजेल. तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी छान अशी चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी शेंगदाणे घालून घेऊ. इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊ. चटणी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि चटणी कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर घालायला विसरली आहे, तर थोडी कोथिंबीर घालून ही चटणी बारीक वाटून घेऊ. चटणी वाटून एका बाउलमध्ये काढून घेतली. आता यावरती जिरे, मोहरी, कढीपत्त्याची खमंग फोडणी घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. ही शेंगदाण्याची चटणी बाजरीच्या धिरड्यांसोबत खायला खूप छान लागते. चटणी तयार झाली. आता हे बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत इकडे 10 मिनटं झालेली आहेत. पीठही आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. परत एकदा आपल्याला याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता या स्टेजला हे पीठ जरा तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालून परत मिक्स करून घेऊ शकता. पीठ तयार आहे. तर आता आपण लगेचच धिरडे बनवायला घेऊयात. तर इथे मी गॅसवरती डोशाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. हा तवा आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तवा चांगला गरम झाला की यावरती थोडं तेल घालायचं आहे आणि टिश्यू पेपरने सगळीकडे हे तेल पुसून घ्यायचं आहे. पहिल्या एका धिरड्यासाठीच तेल लावायचं आहे. परत तेल नाही लावला तरीही चालेल. तवा चांगला कडकडीत गरम झाला की हे पीठ परत एकदा आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे.
कारण हे पीठ तळाला जाऊन बसतं. आता याचे आपण धिरडे घालून घेऊ. धिरडे घालण्यासाठी इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे. याने धिरडे घालणं खूप सोपं होतं. तर सुरुवातीला कढईने पीठ सोडायला चालू करायचं आहे आणि नंतर मध्यभागी सोडायचं आहे, कारण मध्यभागी तवा जास्त गरम असतो. धिरडे सोडताना तवा चांगला गरम असेल तरच धिरड्यांना छान जाळी पडते. धिरडे घालून झाल्यानंतर गॅसची आच मीडियम टू हाय ठेवून हे धिरडे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. वरून थोडं हे पीठ सुकलं की नंतर याच्या कडेने सगळीकडे आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आता बघा, तवा मोठा आहे त्यामुळे हे कडेनं भाजणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे असा तवा गोल गोल फिरवून हे धिरडं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कडेनेही हे चांगलं भाजलं जातं. आता बघा, याच्या कडा सुटू लागलेल्या आहेत आणि याचा रंगही बदललेला आहे. आता याच्या सर्व कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहे आणि याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान भाजून घ्यायचं आहे. बघा, काय मस्त जाळी पडली आहे. सगळीकडे छान एकसारखं भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूनेही हे छान भाजून घेऊ. दुसऱ्या बाजूनेही मिनिटभरासाठी हे छान भाजून घेतलं. छान असं भाजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता हे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले सगळे धिरडे बनवून घेऊ. आता इथे मी तुम्हाला अजून एक धिरडं घालून दाखवते. आता मात्र आपल्याला तव्याला तेल लावण्याची अजिबात गरज नाही. फक्त हे पीठ तव्यावरती सोडताना परत एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे, कारण हे पीठ तळ्याला जाऊन बसतं. हे पीठ तव्यावरती सोडत असताना तवा चांगला कडकडीत गरम असावा. सुरुवातीला कडेने पीठ सोडायला सुरुवात करायचं आहे आणि नंतर मध्यभागी हे पीठ सोडायचं आहे. नंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तवा चांगला कडकडीत तापल्यानंतरच पीठ सोडायचं आहे, म्हणजे धिरड्यांना छान जाळी पडते. हे पीठ वरून थोडं सुकलं की कडेने तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे धिरडं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. एका बाजूने धिरडं चांगलं भाजलं की याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान भाजून घ्यायचं आहे. हे धिरडे गरमागरम खायला खूप छान लागतात. एवढ्या मिश्रणात साधारण 12 ते 13 धिरडे तयार होतात. असे हे पौष्टिक धिरडे तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, काय मस्त जाळी पडलेली आहे, किती सुरेख रंग आलेला आहे, छान खमंग कुरकुरीत झालेले आहेत. तर आजची ही धिरड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.